लक्ष्मी पूजन तर आपण सर्वच करतो, पण घरात आलेली लक्ष्मी कायम टिकवण्यासाठी हे 3 सोपे नियम नक्की पाळा. हो, नियम सांगते, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पहिला नियम, इमर्जन्सी फंडचा कलश. जसं लक्ष्मी पूजनातील कलश सर्व भार सांभाळत स्थिर राहून बॅलन्स करतो, अगदी त्याचप्रमाणे 6 ते 12 महिन्यांच्या खर्चा एवढा इमर्जन्सी फंड तुमच्या गुंतवणुकीला कोणत्याही संकटात धक्का लागू देत नाही. त्यामुळे आत्ताच तुमचा इमर्जन्सी फंड क्रिएट करायला सुरू करा. दुसरा नियम म्हणजे इन्शुरन्सचा दिवा. जसा दिवा अंधार दूर करून घराला प्रकाशाने उजळवतो, तसंच हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स अचानक येणाऱ्या मोठ्या खर्चांपासून तुमच्या पैशांचं रक्षण करून तुमचं जीवन प्रकाशित करतात. त्यामुळे आतापर्यंत इन्शुरन्स काढला नसेल तर आत्ताच काढा. आणि तिसरा नियम म्हणजे गुंतवणुकीचा प्रसाद, अर्थात कंपाऊंडिंग. जसा प्रसाद गोड असतो आणि वाढत जातो, तशीच तुमची SIP मधून केलेली गुंतवणूक कंपाऊंडिंगने वाढत राहते आणि तुमची संपत्ती अनेक पटींनी वाढवते. त्यामुळे या दिवाळीत हे 3 नियम नक्की पाळा आणि तुमच्या घरात येणाऱ्या संपत्तीला कायम टिकवा. बाकी तुमच्या आर्थिक पूजेतला कोणता घटक सर्वात मजबूत आहे, 1, 2 की 3 कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा.